नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि नवीन एका व्हिडिओमध्ये. खरं तर आज करायला काहीच नाही आहे, काहीच म्हणजे काहीच नाही. मी दिवसभर घरीच होती, काही सुचतच नव्हतं आणि आता तर घरी कोणच नाही आहे. त्याच्यामुळे एकटीला मला जाम भूक लागले. तर म्हटलं नाश्ता असा काय बनवायचा, तर सगळ्यात सोपं तर पोहे. आणि मला मोस्ट फेवरेट, मला माझ्यासाठी बिकॉज ऑफ मला ते येतं म्हणून झटपट असं उपमा आहे. तर मी आता तो बनवते माझ्या एकटीचसाठी, चहा आणि उपमा. तर म्हटलं तुम्हाला पण दाखवावं. आणि अजून एक रेसिपीचा व्हिडिओ येणार आहे लवकरच, त्याची एडिटिंग जरा चालू आहे, किरण करतोय. तर बघू, फर्स्ट टाइम तो करतोय कसा करेल. तर आता आपण बघूया उपमा कसा बनवायचा. तर मंडळी, जास्त काय नाही, हे तीनच वस्तू लागतात. कांदा, टोमॅटो, टोमॅटोच्या आतल्या बिया काढून घ्या, मिरची आणि मोहरी. जिरं नाही, मोहरी. तर मी पहिलं, हा रवा आहे, थोडासाच आहे, माझ्यापुरतीच होता तो, पण एवढाच होता, संपलाय आता. तर तो पहिला गरम करूया आपण, थोडासा भाजून घेऊया. आणि एका साईडला मी चहा पण ठेवते माझ्यापुरती छोटूसा. मी ना पल्ला शोधते, पण मला तो परतायला भेटत नाहीये. वेट. धुवून घ्यावा लागला. तर रवा आहे ना, थोडासा ब्राऊन होईपर्यंत, थोडासा हलका ब्राऊन, एकदम पण नाही. मग तो उपमा सफेद दिसायच्या ऐवजी सगळा ब्राऊन ब्राऊन दिसेल. एका साईडला चहा बनवते. एकटीची डेट चालू आहे माझी. तसं मम्मीने ना सकाळी साबुदाणा खिचडी पण बनवली, सॉरी. तर पण ते मला आवडत नाही, मला साबुदाणे नाही आवडत. तर परतलाय, चहा होईपर्यंत उपमा रेडी होतो. त्याच्यामुळे झटपट रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा आणि खूप छान लागतं. मोस्ट ऑफ द टाइम मी असं बघितलंय की रव्याचा उपमा कोणाला सहसा आवडत नाही. काय म्हणतात त्याला, ते शिरा बनवतात म्हणजे गोड बनवतात, किंवा नाश्त्याला असं पोहेच. असं महाराष्ट्रीयन फॅमिलीमध्ये पोहे इज मॅन्डेटरी नाश्त्यासोबत. तसं मला पोहे खूप आवडतात, पण ते फक्त माझ्या मम्मीच्या हातचे, बाकी नाही मी खात. तर रवा आपला झालाय, काढायला काहीतरी घेऊया. सो रवा काढून घेऊ आपण. आणि ह्याच पॅन मध्ये थोडंसं तेल, एकदम किंचित तेल. ह्याला तेलाची काहीही गरज नाही, ते आपला फक्त नावापुरती कांदा आहे म्हणून एकदम थोडंसं. माझे बाकीचे पण व्हिडिओ बघा गाईज, प्लीज. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. आणि जरा फॉलोअर्स, सबस्क्रायबर्स वाढवा. तर आपण टाकू मिरची, कांदा. जास्त कांदा नाही, मी एक होता त्यातला अर्धा केलाय, कारण रवा कमी आहे म्हणून. कांदा थोडा परतला की त्यात आपण मोहरी घालू. राई, राई मगाशी मला ते सुचत आठवत नव्हतं. थोडीशी राई, टोमॅटो,
आणि मेन म्हणजे पाणी घालायचं. आणि या सगळ्याला ना उकळ येऊन द्यायचा, पाण्याला उकळ आणून द्यायचा. आणि ह्यातच मीठ घालू, कारण ते रवा टाकला ना की ते चिकट होऊन जातं, मग त्याच्यात मीठ घालून नीट परतायला भेटत नाही. त्यामुळे पाण्यातच आपण मीठ घालू. हे ना मी लॉकडाऊन मध्ये शिकली आहे. घरी बसून बसून रोज रोज काय चाय बटर बिस्किट. आणि खाली जायला पण ऑप्शन नव्हता तेव्हा, काय आणणार खाली जाऊन. तर तेव्हा हे सगळं जुगाड शिकलेली आणि यूट्यूबवरच बघून शिकली आहे मी. इथे चहा झालाय माझा. उकळ आलाय पाण्याला, मी तुम्हाला जवळून दाखवते. हे बघा, चांगला उकळ येऊन द्यायचा. आणि उकळ आल्यानंतर ना गॅस स्लो करायचा. बंद केलं तरी चालेल, असं काय नाही. मी स्लो करते गॅस. आणि हा रवा आहे तो आपण ह्यात टाकू आणि फिरवू. रवा आहे ना पाणी शोषून घेतं, त्याच्यामुळे जास्त उचापत्या करायची गरज लागत नाही. आणि बंद केलं तरी चालेल. जरा माझं पाणी जास्त झालं आहे. माझं नेहमीच गडबड होते आणि नेहमीच, म्हणजे व्हिडिओ बनवायच्या टायमाला तर नेहमी होते. जेव्हा कॅमेरा नसतो ना तेव्हा सगळं परफेक्ट होतं. ठीक आहे, एवढं काय ते खायचं मला एकटीलाच आहे. आणि हा माझा चहा रेडी आहे. मी काळा चहाच पिते, मला दुधाचा आवडत नाही आणि येत पण नाही. येत नाही म्हणून आवडत नाही. दुसरं कोणी बनवून दिलं तर मी नक्की पिईन दुधाचा चहा. पण त्या चहात आलं पाहिजे, दुधाच्या चहामध्ये. याच्यात नसला तरी चालतं. झाला आहे आपला उपमा रेडी. आपण आता गॅस बंद करू. थोडीशी वाफ गेली त्याची की चांगला थोडा घट्ट होतो. गरम गरम आहे म्हणून ते थोडं. ओके, सगळं आवरते आणि मग खायला बसते. या मंडळी नाश्ता करायला जाम लवकर करते. वाजले 6:30 वाजले. आता मला डिश भरायला आवडत नाही, घासायला मला लागतं ना. मी पॅनमध्येच खाणार आहे. तसंही एवढूसाच आहे, एकटी पुरतीच झाला आहे तो. तर मी तुम्हाला दाखवते आता नीट व्यवस्थित. हा माझा उपमा रेडी आणि माझी चहा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला, प्लीज करा. जरा माझे फॉलोअर्स वाढवा. इन्स्टाला पण फॉलो करा, तिथेही रील्स मी टाकत असते. तर मला आता खूप भूक लागली, तर मी इथेच एंड करते. मला कंटेंट भेटला नव्हता आज, काहीतरी करायला पाहिजे म्हणून मी हे उचापत्या केला. तसंही जाम भूक लागलेली, म्हटलं तुम्हालाही दाखवावं. तर ठीक आहे, बाय, भेटू नवीन व्हिडिओमध्ये.